तर बघा जे काही नियम आहेत आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच या स्पर्धेचे नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. जे काही आपल्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे नियम आहेत त्याच नियमांचा पुन्हा एकदा नक्कीच वापर या देखील स्पर्धेमध्ये केला जाणार आहे. तेच जे नियम आहेत ते इथे फॉलो केले जातील. सर्वात आधी मंकी विकेटचा जो नियम आहे तो इथे नसणार आहे. ड्रेसिंग कंपल्सरी असणं गरजेचं आहे. चेंडू कधी हरवला, फुटला, भिजला, तुम्हाला चेंडू आफ्टर लॉंग टाईम नवीनच दिला जाईल. धावांची बरोबरी झाली तर विकेट टॉसचा विचार केला जाईल. आणि बघा जो रिव्ह्यू आहे तो जर अंपायरला डाऊटफुल असेल तरच मात्र त्याचा वापर केला जाईल. आणि तो देखील वापरला रिव्ह्यू तो असणार आहे रनआउट आणि बीमर. रनआउट चेक करण्यासाठी आणि बीमर चेक करण्यासाठी या दोनच गोष्टींसाठी रिव्ह्यूचा वापर केला जाईल. LBW वगैरे विकेटसाठी रिव्ह्यूचा वापर केला जाणार नाहीये, या गोष्टीची नोंद घ्यावी. बघा ड्रेसिंग कंपल्सरी असणार आहे, या गोष्टीची नोंद घ्यावी. ड्रेसिंग जे आहे ती कंपल्सरी असणं गरजेचं आहे, या गोष्टीची नोंद घ्या. कारण का ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जे काय नियम आहेत त्या नियमांचं पालन मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. प्रत्येकी स्पर्धेमध्ये जिथे जिथे स्पर्धा असतील कल्याण मुलीच्या तिथे तिथे नक्कीच या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. पहिला सामना म्हणून ठीक आहे, हरकत नाही आहे. मात्र ज्या काय पुढच्या टीम खेळणाऱ्या आहेत आणि याच्यातला जो कोणी संघ जिंकेल, देसाई असो किंवा मोठा गाव असो, पुढच्या मॅचमध्ये तुमची ड्रेसिंग कंपल्सरी असणं गरजेचं आहे. निलेश म्हात्रे आणि देसाई टीमचे कॅप्टन प्रमोददादा म्हात्रे या दोघांनी या गोष्टीची नोंद घ्यावी. पुढच्या मॅचमध्ये कंपल्सरी ड्रेसिंग असेल, कुठल्याही टीमला ॲडजस्ट केले जाणार नाही आहे. ड्रेसिंग कंपल्सरी तुम्हाला करावीच लागेल. तर मॅचला आपण करतोय सुरुवात. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आमचे मित्र निल्सन मडिवे यांचा देखील शुभागमन झालाय. या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तर गेम प्ले करतोय आपण. दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश म्हात्रे आणि ओम आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक आहे गोलंदाज मयूर म्हात्रेच्या माध्यमातून. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या या स्पर्धेसाठी. स्पर्धेचा पहिला चेंडू, पहिलाच बॉल फुल टॉस आहे. आडव्या पाटणा ऑन साईडला केले डीप मध्ये. तिथे आहेत नितीन पाटील माफ करा. चांगली या दरम्यानची फिल्डिंग आणि पहिल्या चेंडूवरती आल्यात या 2 धावा आणि 2 धाव्यानं आपल्याला 2 धावा पाहायला मिळतील. स्पर्धेचा असा पहिला दिवस आणि पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 5 ओव्हरची मॅच असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. 2 खेळाडू तेच गेटच्या बाहेर आउटफील्डमध्ये असतील. P2 मध्ये 3 खेळाडू असणार आहेत. ओव्हर द विकेटने यावेळेचा फटका चांगला इनफिल्डच्या वरून केलेत. मिसामिंग शॉट. तिथे फिल्डर उपस्थित आहेत. आकाश पाटील. चूक होणार नाहीये. पहिला धक्का लागत असताना मोठा गाव संघाला खेळाडू बाद. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण. पहिला धक्का लागत असताना मोठा गाव संघाला. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जे वागेश्वर रिच 11 देसाई संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्यांच्या अगेन्स्ट मोठा गाव. नाणेपिकेचा कौल देसाई टीमच्या बाजूने लागला होता फिल्डिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये.
रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट गोलंदाजी मयूर मात्रेच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकी टुर्नामेंटमध्ये प्रत्येकी स्पर्धेमध्ये पाहायला भेटली आहे. नाही तर मात्र या नवीन सीझनला नवीन हंगामाला सुरुवात झाली आहे. खूप मोठ्या स्पर्धा तुम्हाला आगामी काळामध्ये पाहायला मिळतीलच आणि ही देखील एक अप्रतिम क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मयूर मात्रे या दरम्यानचा हा देखील चेंडू भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतो. ऑफस्टिकवरती हा चेंडू ठेवला, व्हाईट यॉर्कर. प्रत्येकी चेंडू आपल्याला वेगळा पाहायला मिळतोय. विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना मयूर आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. देसाई संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी त्यांची वारंवार प्रत्येकी स्पर्धेमध्ये आपण बघितली आहे. पण रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेचा फटका चांगला स्कोर विकेट डीप मध्ये. तिथे फिल्डर उपस्थित नाहीत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना निलेश मात्रे पहिला चौकार येतो रिव्हर्सच्या माध्यमातून निलेश मात्रेच्या बॅटमधून या स्पर्धेचा. पहिलं षटक मार्ग असते निलेश मात्रे स्टार्टिंग खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा त्या दिशेनं अजून एक चांगला फटका. याच खेळासाठी जाणलं जातं निलेश मात्रेला आणि तो खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पहिले 3 ते 4 चेंडू मध्ये पाहायला भेटली मयूरच्या माध्यमातून. मध्ये त्याच्यानंतरचा हा आक्रमण आपल्याला पाहायला मिळतोय निलेश मात्रेचा. लागोपाठचा हा दुसरा चौकार. बघा 5 षटकांसाठी तुमच्याकडे 25 मिनिटं असणार आहेत. निरंजन सावंत सर आहेत मैदानाच्या आतमध्ये, आमचे प्रसाद शस्त्रबुद्धे असे 2 ऑफिशियल अंपायर्स. आणि चांगले डिसिजन तुम्हाला नक्कीच आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. नितीन पाटील या षटकामध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये एकूण 10 धावा मयूरने खर्च केला. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते मोठागाव टीमची. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 10 धावा. नितीन पाटील सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा दुसरा षटक. किरण फुल टॉस आहे. बॉटमॅनचा खूप सुंदर वापर आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर भरपूर दूर होते. खरा फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चुका मैदानाच्या आतमध्ये ज्युनियर नितीनकडनं अशा गोष्टी आपल्याला भरपूर कमी पाहायला मिळत आहेत. मात्र चुकीची फिल्डिंग आणि मिळतील किरण पाटीलला नशिबाच्या 4 धावा. आमचे गुणसंख्या लेखक भावेश पाटील जॉईंट आहेत. सुंदर गुणसंख्या लेखन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट अजून एक चांगला फटका. डीप मध्ये आता फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. सिंगल इथनं मेल आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावफलक आपल्याला 15 वरती पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीच्या माध्यमातून. एक अप्रतिम ही क्रीडानगरी आहे आणि चांगल्या स्पर्धा चांगल्या नक्कीच मेगा इव्हेंट्सच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रत्येक वर्षामध्ये आई गावदेवी चषक आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र कोविडच्या नक्कीच बघितलं जरी त्याला कोविडच्या काळामध्ये 1 ते 2 वर्षामध्ये स्पर्धा झाली नव्हती. मात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा आई गावदेवी चषक नक्कीच येतोय. संघाची धावसंख्या 15 वरती. फिल्डिंगमध्ये बदल वारंवार आपल्याला पाहायला मिळतो. निलेश मात्रेसाठी सिनियर नितीन पाटील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र तेवढी चांगली गोलंदाजी. 2 चांगले खेळाडू, दोन्ही सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात. या मॅचमध्ये तुम्हाला चांगला खेळ, चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल आणि चांगला संघर्ष तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये देखील डेफिनेटली पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 15 वरती आहे. ज्युनियर नितीनकडनं चूक झाली होती. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. ऑफस्टिकवरती हा चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण नितीन देखील भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळतोय. त्याच्यासमोर निलेश मात्र देखील भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळतो. दोघांचे डावपेच दोघांना माहिती आहेत. म्हणजे दोघांमध्ये चुरस चांगली होईल. एक चांगला संघर्ष या दोघांमध्ये नक्कीच पाहायला मिळेल.
यावेळेचा रिव्हर्स अजून एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. साईड स्क्रीनच्या दिशेने चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौका. मला स्पर्धा YouTube वरती पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. दरम्यान अजून एक चांगला फटका हातामध्ये फिल्डर उपस्थित आहेत. राहुल तिकडे आहेत. आउटफील्ड मध्ये चांगली फिल्डिंग. चेंडू टोचून फेक करतील तोपर्यंत दुसरा षटकाचा खेळ देखील कंप्लीट झाला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचे 2 षटक संपलेत आणि 10च्या सरासरीनं एकूण आपल्याला 20 धावा पाहायला मिळतात मोठा गाव टीमच्या धावफलकावरती. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. उद्घाटन सोहळा कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण राष्ट्रगीत घेतलं. राष्ट्रगीताच्या नंतर मात्र या स्पर्धेला आपण सुरुवात केली आहे. डीजे. दोन षटकांचा खेळ संपला. 10च्या सरासरीनं संघाची धावसंख्या आपल्याला 20 वरती पाहायला मिळते. तिसरं षटक आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा मयूर म्हात्रे. सेकंड स्पेल मध्ये स्ट्रायकिंगला निलेश म्हात्रे. ऑफस्टिक वरती हा चेंडू लाईन मात्र खराब आहे. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत आला व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा धावीत नाही मिळते. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावफलक आपल्याला पाहायला मिळतो 21 वरती. 21 इन अ बोट. 21 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाला दरम्यान सुरुवात झाली आहे. सकाळचा हा सेशन एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मयूर म्हात्रे आगावेगा फटका खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. असे भरपूर काही फटके आपल्याला निलेश म्हात्रेच्या माध्यमातून वारंवार सातत्यानं पाहायला भेटलेत आणि तोच प्रयत्न आपल्याला आता मात्र पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडूवाल्या वापसी करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज मयूर म्हात्रे. संघाची धावसंख्या एकूण आहे 21 वर 21. यावेळेस एक चांगला फटका आता रिव्हर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतो. तेवढी चांगली फिल्डिंग देखील झाली साईड स्क्रीनला. आकाश पाटील तिथे उपस्थित आहेत. चेंडू चोचून फेक करेपर्यंत 2 रन 2 धावा इथनं मिळतील. आउटफील्ड भरपूर चांगली आहे मैदानावरती. खूप नक्कीच त्याचे देखील बेनिफिट फिल्डिंग करणाऱ्या टीमला वारंवार होईल, कारण का चांगली आउटफील्ड चांगली फिल्डिंग तुम्हाला या आजच्या दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या एकूण झाली आहे 23 वरती. निलेश म्हात्रे दरम्यान अजून एक चांगला चेंडू फुलर लेनचा होता. ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये तिथे फिल्डर उपस्थित आहे. स्लीपर कव्हर जास्त वेळ घेतला चेंडू उचलण्यासाठी. तोपर्यंत मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 25 वरती. आमचे सहकारी समालोचक मित्र ओमकार शेट्टे वाकण यांचा देखील इथे शुभ आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसामध्ये नक्कीच त्यांचं देखील तुम्हाला समालोचन ऐकायला मिळेलच. 25 धावा स्कोर बोर्ड वरती. मयूर म्हात्रे पुढचा बॉल. यावेळेचा हा फटका हवेत केलात. मिस टायमिंग शॉट. जेलची संधी भरपूर दूरवरनं खेळाडूवाले जेल घेण्यासाठी आणि आता मात्र इथनं फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक
दुसरा लागत असताना मोठा गाव टीमला हा मोठा धक्का. निलेश म्हात्रे बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आलेत. किरण पाटील स्ट्रायकिंग इनला. यावेळीचा चांगला फटका त्या डी मध्ये फिल्डर उपस्थित आहेत स्क्रीनच्या दिशेनं. हितेश भोईर तिकडे उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू चोचून फेक करेपर्यंत एकच धावेत नमेल. यंगस्टरला जास्त संधी दिली मोठा गाव टीमनं. बघतो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. अनिकेत नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. मयूर म्हात्रे ओव्हर द विकेट. डावा स्टिकवरती हा चेंडू लाईन चा विचार करावा लागेल अंपायरला देखील. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत व्हाईट बॉलचा आला. एक्स्ट्रा धावेत एक मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावफलक 27 वर 27. लॉस ऑफ 2. ओम आणि निलेश बाद झालाय. फुल टॉस आहे त्याचा जास्त काय फायदा घेता आला नाहीये. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. हा देखील एक चांगला षटक आपल्याला पाहायला भेटला. 2 षटकं मयूर म्हात्रेची खूप महत्वाची असतात. जेव्हा जेव्हा आपण बघतो जेव्हा वागेश्वर रिची 11 देसाई संघ खेळतो तेव्हा आणि एकूण 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला 28 वरती पाहायला मिळते. ड्रिंक्स टॉली चला ड्रिंक्स बेकरला विनंती की आपण लगेचच ड्रिंक्स टॉली घेऊन जायची मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई टीमच्या नावाने नक्कीच बाजूने लागला. त्याच्यानंतर लगेचच फिल्डिंग स्वीकारली आणि आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपला. पहिलं षटक आपण बघितलं मयूरचं 10 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर आपण बघता सिनियर नितीन पाटीलला बघितलं 10 धावा त्याने देखील खर्च केला. मयूर सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा मयूरने चाप सोडली. त्याच्यामध्ये फक्त 8च धावा खर्च केल्या. 3 ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या एकूण आपल्याला 28 वरती पाहायला मिळतो. ड्रिंक्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आपण जाऊया डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकूया एक चांगलं सुरेख संगीत. वडवली बी आणि सापराडे दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. या गोष्टीची नोंद घ्यावी. दिलीप पाटील यावेळेचा हा फटका चांगला आहे. डी मध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि एक सोपा झेल फटका तर भरपूर चांगला होता फलंदाज अनिकेतचा. मात्र पहिल्या चेंडूवरती येते विकेट. गोलंदाज दिलीप पाटील.
कट करण्याचा प्रयत्न. फिरकीचा जादूगार दिलीप पाटील आपल्याला पाहायला मिळतो. कित्येक वर्षापासून आपण त्याचा अप्रतिम खेळ बघितलाय देसाई टीमसाठी आणि अजूनही त्याच रेंजमध्ये त्यांचा आपल्याला खेळ पाहायला मिळतो. त्याच जोमानं या दरम्यान समोर खेळले तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत. हितेश चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक रन इथनं मिळते आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावफलक आपल्याला एकूण 29 वरती पाहायला मिळतोय. 29 इन बोट. चौथं षटक दिलीप पाटीलचं. महेश वेळे साकिंग एंड लागोदर खेळले. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. फिरकीचा हा मात्र जादूगर आहे दिलीप पाटील. अप्रतिम गोलंदाज. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा हा फटका हवेत खेळत तिथे नक्कीच फिल्डर देखील उपस्थित आहेत. प्रयत्न भरपूर चांगला. क्या बात आहे. कार्बन कमाल कॅच आपल्याला पाहायला मिळते. हितेश भोईरच्या माध्यमातून फटका प्रतिम होता. मात्र तेवढंच दर्जेदार हा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटला हितेश भोईरचं. बिग विकेट आणि अजून एक धक्का लागत असताना मोठा गाव टीमला महेश बॅक टू द पवेलियन. अप्रतिम. आणि संघाची धावसंख्या आपल्याला दरम्यान कमी पाहायला मिळते धावपालकावरती. त्याचं कारण चांगली अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जे वागेश्वर रिच 11 देसाई टीमच्या माध्यमातून. एकूण षटक क्रमांक 4 देखील कंप्लीट झाल्या. षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 1 धाव आली आहे आणि 2 विकेट. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली या षटकामध्ये वागेश्वर देसाई टीमच्या माध्यमातून. 4 ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपल्याला 29 वरती पाहायला मिळते. वडवली बी चे कॅप्टन आणि सापाडे टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण टॉस साठी यावं. कपड्यावर पडद्यावरती कोणी नक्कीच या दरम्यान पाय द्यायचं नाहीये प्लीज. स्क्रीनच्या बाजूला जे बसलेत आमचे लाडके प्रेक्षक थोडं सहकार्य करा. जो वाईट नक्कीच आमची ज्या दरम्यान जो पडदा लावला गेलाय त्याला कोणी पाय लावायचं नाहीये प्लीज. थोडं सहकार्य करा. अंतिम षटक गोलंदाज भावेश वीरनाथ. साकिंग एंडला ऑफस्टिक वरती हा चेंडू. लाईन खराब आहे. सापाडगावचे थोर उद्योजक आणि उद्योगपती सन्माननीय पिंट्या शेठ पाटील कमिंग सून अप्रतिम एक क्रीडा स्पर्धा आपल्याला 2 लाख रुपयाची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचे लाडके आयोजक उद्योगपती पिंट्या शेठ पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे पिंट्या शेठ पाटील या व्यासपीठावरती. ओव्हर द विकेट ना. यावेळेचा फटका चांगला आहे. तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत फक्त ते प्रेक्षक म्हणून. वीरनाथच्या बॅट मधून आपल्याला आक्रमण पाहायला मिळतो. आक्रमण करावाच लागेल. धावा धावपलकावरती कमी आहेत. पहिला षटकार या स्पर्धेचा. तर 30 वरती आपल्याला पाहायला मिळते. आता इथनं मात्र टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. डेट ओव्हरला सुरुवात झाली आहे. 4थ्या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत. इथनं धावा बनवणं गरजेचं आहे. वीरनाथ स्ट्रायकिंग एंडला. दरम्यानचा अजून एक चांगला फटका होता. तर डीप मध्ये आता तिथे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं जाते पुढे. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 38. धावफलकावरती 38 धावा झाल्यात.
50+ धावसंख्या गरजेची आहे धावपलकावरती, कारण का बॅटिंगचा जर विचार केला तर चांगली बॅटिंग दिसाय टीमकडे आहे. हितेश आहेत, राहुल, आकाश. यावेळेस अजून एक चांगला फटका, हा देखील जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. किरण पाटीलच्या बॅट मधून आपल्याला हा चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा षटकार. चांगली बॅटिंग आपल्याला आता पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 44 वरती. 50+ धावसंख्या एक चांगलं टार्गेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, कारण का मोठागाव टीमकडे देखील रायझिंग स्टार गोलंदाज आहेत. यंगस्टर आपल्याला भरपूर पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या आपल्याला 44 वरती पाहायला मिळते. किरण आता मात्र इथं आक्रमण करत असताना आक्रमण दोन्ही बाजूने सुरू झालाय, हा रोखावा लागेल. रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज भावेशला करावा लागेल. बाकवर जाऊन कट केला, खूप चांगला फटका. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबवणं एवढं सोपं नसणार आहे. चेंडू जाईल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. वीरेंद्र सेवक साईलनं हा चौकार. संघाची धावसंख्या आता मात्र भरपूर वेगानं पुढे झाली आहे, 48 वरती. चांगली बॅटिंग. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे त्या षटकातील. 14 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या आणि आता मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 19 धावा गोलंदाज भावेशने गरज केल्या आहेत. एखादा षटक पुरेसा असतो लिमिटेड ओव्हरमध्ये सामन्यामध्ये येण्यासाठी, आणि तो षटक आपल्याला पाहायला मिळतो. फुल टॉस ऑनटाचा खूप चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू चोचून फेक करेपर्यंत 2 धावा इथनं मिळतील. 50 कंप्लीट. 50 धावा धावपलकावरती. चांगली धावसंख्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. चांगली मॅच होईल. चला, वडवली आणि सापाडे दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्ट करायचं टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, या गोष्टीची नोंद घ्यावी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. बघा, ड्रेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. आम्ही सुरुवातीला सांगितलं. दरम्यानचा हा देखील आता चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये पण फिल्डर तिथे उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू चोचून फेक करेपर्यंत एकच धावीत न मिळेल. रनआउट आली विकेट. शेवटच्या चेंडूवरती एक धाव मिळते. एकूण धावा बनवल्या गेल्या 51 आणि 52 धावसंख्येचा आता मात्र पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. 1 शॉट आहे म्हणजे धाव एकही नाहीये. धावा फक्त 50च. शेवटच्या चेंडूवरती एकही धाव नाहीये. विकेट आलाय. धावा बनवल्या गेल्या 50 आणि 51चं टार्गेट आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. वडवली बी टीमचे कॅप्टन विनायक पाटील आपण आला असाल तर लवकरात लवकर यायचं आहे. विशाल पाटील, कल्पेश, कमलेश कोणी आपण आला असाल तर लवकरात लवकर यायचं आहे टॉससाठी. वडवली बी टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी यायचे प्लीज. पिंटाशीट पाटील सापाटे गावचे उद्योगपती आणि एक अप्रतिम स्पर्धेचे आयोजक. चला, पिंटाशीट पाटील आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय सुखदेवजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण या पुढच्या मॅचची नाणेफेकी करतोय. आमच्या स्पर्धेचे दरम्यान उद्घाटन सोहळ्यासाठी ते उपस्थित होते. या सुखदेवजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. दोन्ही टीमच्या कॅप्टनने यायचे. कमलेश एका बाजूने असणार आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असणार आहे सापाडे. चला, या लगेच टॉससाठी.
काटा असा कौले आणि टॉस आपण करतोय पुन्हा. काटा असा कौले आणि काटा झालाय. टॉस जिंकलाय. तर विनंती मान्यवरांना की आपण बसून घ्या लगेचच आमच्या व्यासपीठावरती. अधिक 5 ओव्हरची मॅच आहे. टॉस तुझ्या बाजूने लागलाय. समोर आपण बघतोय वडवली संघ आहे. चांगली कामगिरी त्यांची देखील होती आणि तुमचा देखील चांगला खेळ या सीझन मध्ये झालाय. काय असणार आहे डिसिजन? क्षेत्ररक्षण तुम्ही करणार आहात आणि आता मात्र क्रिकेट हंगामाला सुरुवात झाली आहे. तर काही नवीन चेहरे काही नवीन आम्हाला प्लेयर पाहायला मिळतील का सापाडे टीमच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून? आहेत नवीन यंगस्टर प्लेयर घेतलेले आहेत या मॅचसाठी खास करून. नक्कीच. आणि थोडक्यात आयोजनाविषयी काय सांगाल? कारण का तुमचा सापाटे गावाचं मी त्यामध्ये टीमचं आणि उंबारलीचं भरपूर जवळचं नातं आहे आणि इथे तुम्ही खेळण्यासाठी आवर्जून येत असतात. तर थोडक्यात आयोजनाविषयी काय सांगाल? सचिन दादा भोईर असतील, आमचे सोमनाथ दादा असतील, प्रेम असतील आणि अपाट मेहनत घेतली स्पर्धेसाठी. थोडक्यात आयोजनाविषयी काय सांगाल? सर्वप्रथम तर आई गावदेवी चषक उंबारली 2021 यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला खेळायची संधी दिली आणि काय हा टुर्नामेंट त्यांचा आणि आमचं समजूनच आम्ही इथं खेळायला लावलेले आहे. तर शुभेच्छा अधिक विजयासाठी तुम्हाला खूप खूप. कमलेश, टॉस तू जिंकला असतास तर तुझं काय नक्की सीझन असतं? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता बॅटिंग करायची आहे तर काय हरकत नाही. तुमच्या देखील कडे बॅटिंग खूप चांगली आहे. तर काय रणनीती असणार आहे? कारण का मॅच देखील सुरू होती. थोडक्यात काय रणनीती असेल तुमची या मॅचसाठी? रणनीती काय नाही, फक्त चांगला टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. तर भरपूर शुभेच्छा कमलेश विजयासाठी. मॅच सुरू होती. आपण जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया ओमकार शेट्टे यांना. थँक्यू सो मच. थँक्यू राहुल भोईर. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो थोडासा आवाज द्या. एक चांगलं टार्गेट या मैदानावरती सेट झालाय आणि गावदेवी चषक उंबारली आणि स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिला सामना आपल्या समोर रंगतोय. मोठा गाव आणि त्यांच्या विरुद्ध जय वाघेश्वर, रिच 11 देसाई या दोन संघांच्या दरम्यान. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती चरणी त्रिवार मानाचा मुजरा. आणि आई गावदेवी मातेचरणी नतमस्तक होऊन आपण जाऊया दुसऱ्या सत्राकडे. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर विकासला शांत ठेवलं आणि दुसऱ्या चेंडूवरती स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला अडवलं आणि हा चेंडू देखील इथे जातो डॉट. एक अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज महेश वहलेच्या माध्यमातून. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवरती महेश वहले एक अनुभवी खेळाडू आहे. ओव्हर द विकेट आला, शॉट ऑफ लेन बॅकफुटला येऊन वीरेंद्र सेहवाग स्टाईल हॉट शॉट ऑफ द मॅच आणि या आजच्या सकाळच्या सत्रामधील सर्वोत्कृष्ट फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला ठोकलाय षटकार. गवलाय सुरुवात थोडीशी शांत झाली, त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉइंटला सिक्सर आणि यावेळी देखील फटका चांगला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आगाज हो चुका, धमाका बाकी है. सुना है समंदर को आज बड़ा गुमान आया, उधर ही ले चलो कष्टी जहां विकास पाटील नाम का तूफान आया. बॅक टू बॅक 2 षटकार. दोन चेंडूंनी लगातार 2 सिक्सर आणि या सलगचा तिसरा. पहिला डीप बॅकवर्ड पॉइंटला, दुसरा मिड विकेटला आणि या तिसरा हेलिकॉप्टर लँड होतोय आकाशातून. साईड स्क्रीन वरून चेंडू खाली येत असताना विकासच्या बॅटमधनं लाजवाब फटकेबाजी. बॅक टू बॅक 3 बॉल आणि 3 षटकार.
स्वतःच्या नावाची छाप सोडतोय. आज उंबारली हे गाव आहे ते दण आणून सोडलं विकासनं पहिल्याच ओव्हरमध्ये. मोठा गाव टीम ज्यावेळी बॅटिंग करत होती, एक 10ची सरासरी कमीत कमी संघनायकाला हवी होती, ती मिळाली. किरणनं जी फटकेबाजी केली डेट ओव्हरमध्ये, अतिशय चांगल्या प्रकारे डाव त्यानं सावरला आणि आपण पाहिलं टार्गेट सेट झालं 51 धावेचं. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये टीम जय वागेश्वर रिच 11 देसाईनं रन बनवलेत 19. पाव प्ले रन्स तर येताना जरूर दिसतील. आता कमबॅक हवाय टीम मोठा गावला. एक टीम हडल कॉल केली आहे टीमच्या कॅप्टननं आणि चर्चा सुरू आहे की आता गोलंदाजी कोण करेल. आणि स्वतः निलेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. प्राऊड ऑफ डोंबिवली क्रिकेट. 19 रन झाले. त्यांनी स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा तोच फलंदाज आहे ज्यानं क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकलं. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आले. कुठेतरी प्रश्न होता की आता स्टार्ट चांगला मिळेल का. नक्कीच थोडी आता कुठेतरी चर्चा सुरू होती देसाई टीमच्या डगआउटमध्ये की पॉवर प्लेचे 2 चेंडू डॉट आलेत. मात्र त्यानंतर विकासनं स्वतःला सिद्ध केलं क्षमता या खेळाडूमध्ये. आणि हा खेळाडूंना एक मोठ्या दर्जाचं क्रिकेट येणाऱ्या काळामध्ये जरूर खेळ. यंगस्टरला नेहमीच प्रमोट केलं जातं. प्रमोददादा म्हात्रे यांच्या माध्यमातून जे मॉन्टर आहेत या टीमचे आणि विकासवरती असलेला विश्वास त्यानं सिद्ध केलाय. लोवर फुल टॉस बॅकलिपला खाली ठेवलं. पाहिलं आता रन रेट जर आपण पाहिलं तर जास्त लांब नाही आहे. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. रन्स करायच्यात 32 आणि आता सिंगल येते आणि स्ट्रायकर एंडला फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय आकाश पाटील. आकाश पाटील आणि विकास पाटीलला तुम्ही पाहताय फलंदाजी करताना. पॉवर प्ले संपलंय. पहिलं षटक. आता दुसऱ्या षटकामध्ये 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. यॉर्कर सन्मान देण्यास भाग पडला. कुठेही घाई गडबड नाही आहे टीम देसाई. माहिती आहे जर विकेट्स थांबल्या तर रन सहज बनतील. मात्र निलेश म्हात्रेला धक्का द्यावा लागेल. ब्रेक थ्रो मिळवून द्यावा लागेल टीम मोठा गावला. अजून एक सुंदर बॉल. यष्टीरक्षक जरूर बीट झाले. यष्टनच्या मागे बॅकअप अतिशय चांगलं मिळालं. आज मोठा गाव संघाचा आपण विचार केला तर या टीमचा स्ट्रायकर बॉलर जल्पेश भोईर संघामध्ये नाही आहे. त्याची कमतरता जाणवेल का की निलेश म्हात्रे त्या सगळ्या कमतरता भरून काढेल आणि कमबॅक करून देईल टीम मोठा गावला. यावेळी देखील तेच घडलं. बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह. 2 चेंडू डॉट केले विकासनं. 2 चेंडू डॉट केले आकाशनं आणि तिसऱ्या बॉलवरती विकासनं षटकार. आणि इथे देखील तेच चित्र. आकाशनं देखील मारलाय तिसऱ्या बॉलवरती षटकार. घरूनच ठरून आलेत आज मारायचे तर फक्त 6 आणि 6 षटकारच. आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ झाला या डावातील आणि त्यामध्ये 4 षटकार आले. 4 डॉट आहेत आणि एक सिंगल. महेशच्या षटकामध्ये आणि निलेश म्हात्रेच्या ओव्हरमध्ये एक सिंगल विकासच्या बॅटमधून आली आहे. म्हणजे संघ जाऊन पोहोचलाय 26. कोणती एक्स्ट्रा रन नाही आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. हेलिकॉप्टर स्टाईल अलॉंग द कार्पेट पाठवला लॉंग ऑनला. ड्राईव्ह करत असताना 2 धावेचं मानस आणि दोघांमध्ये तालमेल अतिशय चांगलं आहे. आकाश पाटील मला आजही आठवतं 2017 वाकणची नाईट क्रिकेट स्पर्धा. अगदी या खेळाडूनं ते सीझन दणानून सोडलं. अर्धशतक झळकावत स्वतःला सिद्ध केलं आकाश पाटीलनं. ऑन साइडला स्लॉक स्वीप. घुटना टेक और सिक्सर देख. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपल्या अनोख्या शैलीनं आपल्या अनोख्या रंगात आणि ढंगात फलंदाजी करत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्डवरती लागली आहे 34. समीकरण आता अगदी सोपं झालंय. रन बॉल देखील आता इक्वलेशन नाही आहे टीम देसाई समोर. कारण 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावेची गरज आहे जय वागेश्वर रिच 11 देसाईला.
रिची म्हात्रेचा आशीर्वाद या संघावरती जरूर आहे. सुखदेव काका म्हात्रे यांच्या तालमीमध्ये शिकलेले सगळे खेळाडू सध्या प्रमोद म्हात्रे न्यू जनरेशन देसाईसाठी नाही तर कल्याण डोंबिवलीसाठी देखील घडवतोय याचा देखील आवर्जून उल्लेख व्हायला हवा. आणि त्याच्या तालमीत क्रिकेटचे धडे गिरवणारे हे सगळेच यंगस्टर आज आपल्या नावाची आणि आपल्या प्रतिभेची छाप देसाई गावासाठी सोडत असताना एक मोठी भागीदारी 34 धावेची पहिल्या विकेटसाठी. पैसा 10 विकेटनं हा मोठा विजय इथे संपादित करेल का? 18 चेंडूंनी जिंकण्यासाठी 17 रनची गरज आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये टीम मोठा गाव पुन्हा एकदा वापसी करून या सामन्यामध्ये शिरकाव करेल का? अनिकेतला बॉलिंग ट्रॅकवर पहिला चेंडू राऊंड विकेट. बॅटचा फ्लो एवढ्या वेगानं फिरतोय की चेंडू बॅटवरती आला तर छक्का अठ्ठा नाही दस्सा पाहायला मिळेल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. कलेक्ट करताना थोडीशी चूक. 2 रन कंप्लीट. किती फास्ट विकास. थोडी मिस्टेक झाली बॉलरकडनं. त्यानं लगेच पाहिलं की डेंजर इनला मला जायचं आहे. लॉंग ऑफची फील्ड बॅकअपसाठी देखील आले. पण जिथे धोका आहे तिथे नाव मोठं करण्याची संधी ही देखील तितकीच मोठी आहे. इम्प्रेस करत असताना विकास पाटील आणि फलंदाज आकाश उर्फ सावळ्या. 37 14 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. विनिंग स्ट्रोक कोणाच्या बॅटमधनं येईल आता त्याकडे लक्ष देसाईचं जरूर लागलं असेल. देसाईचं आता डगआउट म्हणत असेल की आज कल्याण डोंबिवली विभागातील सगळे मोठे संघ खेळणार आहेत तर 10 विकेटनं जरा मोठा विजय मिळाला तर कॉन्फिडंट लेवल हा होईल. पप्पूकडे कदाचित स्मार्टफोन नाही आहे मग ग्राउंड कोणतंही असो लोकेशन त्याला ऑटोमॅटिक मिळते. एक वेगळा सॉफ्टवेअर त्याच्या माइंडमध्ये सेट आहे. डायरेक्ट हिट आणि पहिला धक्का टीम रिची 11 वागेश्वर देसाई संघाला. फलंदाज बाद. जर तुम्हाला मॅन ऑफ द मॅच मिळाली तर पप्पू डावरेच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवरती त्या सगळ्या अपडेट्स आज तुम्हाला गावदेवी उंबारली चषकाच्या पाहायला मिळतील. वेलकम पप्पू, आपलं हार्दिक स्वागत आहे. दुसरी विकेट इथे मिळती आहे टीम मोठा गावला. फलंदाज होतो बाद. ऋषी प्रमोद म्हात्रे शून्यावरती. न्यू बॅट्समन राहुल भोईर. एक समालोचक आहेत आमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये मानेरेचे राहुल. राऊंड विकेट. वेगळी शैली या बॉलरची. त्याचा फॉलो थ्रो रिलीज ऑफ डिलिव्हरी आपण पाहिलं तर काहीतरी वेगळं पण तुम्हाला जरूर पाहायला मिळतं आणि त्याचं बेनिफिट त्याला मिळालं आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पाहिले तर षटकार आलेत. या षटकामध्ये एकही मोठा फटका नाही आहे. चांगली इकॉनॉमिकल बॉलिंग केली आणि वापसी करतोय संघ मोठा गाव. बॅकफूटला येऊन हलक्या हातानं कट केलाय. रनआउटची संधी जरूर होती मात्र नकार केला आकाशनं. त्याला माहिती आहे आता वापसी झाली आहे टीम मोठा गावची. 18 बॉल 17 रनची गरज आणि या षटकामध्ये फक्त खर्च केले 4 धावा आणि अनिकेतनं या मॅचमध्ये परत आणलंय मोठा गाव क्रिकेट संघाला. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होईल. समीकरण उरलं या सामन्याचं. 12 चेंडू 13 रन. तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये क्रिकेट खेळताय. ज्या ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत आदरणीय विनोददादा पाटील यांनी या संघटनेचा नियम असं सांगतोय
की जर मॅच बरोबरी सुटली तर सगळ्यात आधी विकेटचा विचार केला जाईल आणि तदनंतर विचार केला जाईल नाणेफेकीचा. आणि सध्या विकेट्स कमी गमावले टीम देसाईनं, त्यामुळे 12 चेंडू 13 रन आणि जरी 12 रन त्यांनी केल्या तरी त्यांच्यासाठी उपयुक्त असतील विजयासाठी. स्मृती चषकाचे शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून ठाणे बल्ट मधली एक सगळ्यात मोठी नाईटची प्रतियोगिता आपल्याला पाहायला मिळते. तर सुनील दादा भोईर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या कल्याण डोंबिवली क्रिकेट नगरीमध्ये. चौथं षटक आणि बॉलिंग ट्रॅकवरती अजून एक यंगस्टर्सला आपण पाहतोय. देसाई संघ मैदानावरती खेळतोय. कालच्या दिवसामध्ये श्रद्धांजली चषक पार पडलं. अतिशय चांगली कामगिरी जितू रिची निलेश 11 संघाची राहिली. व्यावसायिक फॉर्मॅटमधनं तो संघ तालुका निहाय क्रिकेट खेळला आणि चॅम्पियन झाला त्या स्पर्धेचा. ग्रामीण भागातनं आपण पाहिलं उपविजेता बनताना टीम आदर्श पडले गावला. त्याचबरोबरीनं कासार वडवली संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि जय हनुमान टायगर संघ. प्रतीक म्हात्रे देसाई एक अतिशय लोकप्रिय आणि गोड असा आवाज त्यांच्याकडून. जय वागेश्वर देसाईला हार्दिक शुभेच्छा. आणि बॉल चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधून हा हेलिकॉप्टर बाहेर जाईल सीमेरेषेच्या. रन्स देऊन जाईल बाहेर जाता जाता 6 षटकार. च्या हातामध्ये विसावला बॉल आणि संपला इथे डाव. फलंदाज आकाश पाटीलचा आणि धक्का लागलाय जय वागेश्वर रिची 11 देसाईला हा तिसरा. कोररमच्या सोबत आहेत उंबारलीचे लिटिल मास्टर भावेश आणि त्यांना साथ देत असताना भास्कर. तो सब कुछ मुमकिन है. आणि व्यासपीठावरती उंबारली गावातील शिवसेनेचं एक धडाडीचं नेतृत्व आणि कर्तृत्व ज्यांचं अगदी मोठं असे सुखदेवजी पाटील साहेब, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. सचिन भोईर, सोमनाथ भोईर, श्याम भोईर हे सगळ्या लेजंड्स. त्याचबरोबरीनं प्रेमदादा, कुमारदादा आणि तुम्ही पाहताय नुकतंच देवाचं देखील आगमन झालं. या सगळ्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आई गावदेवी चषक उंबारली. लोवर फुल टॉस बॅकलिपला खाली आणून ड्राईव्ह करत असताना समोर चेस लॉंग ऑफच्या फर्डसाठी 2 धावा रोखण्याचं आणि 2 धावा रोखता आल्या नाही आहेत. आता बॉडी लँग्वेज थोडीशी ढासळलेली दिसते आहे. कारण आता सामन्यामध्ये पहिल्याच बॉलवरती जो षटकार आला त्यानंतर चित्र बदललं. 12 बॉल 13 रन कुठेतरी निलेश मात्रेचं गोलंदाजीसाठी येणं गरजेचं होतं. कारण या क्षणाला एक अनुभवी गोलंदाज हवा होता. इथे 1 ते 2 धक्के टीम देसाईला लागले असते, चित्र कदाचित बदललं असतं. मात्र विश्वास दाखवला ओमकारवरती आणि आकाशने त्याला एक षटकार ठोकला आणि सामना पूर्णपणे आता देसाई संघाच्या बाजूने टर्न झालाय. अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू. क्रिकेटमध्ये एकच असा बॉल आहे यॉर्कर ज्याच्यावरती तुम्ही बचावले जाऊ शकता, पण देसाई हे ना एक अशी टीम आहे जी यॉर्कर देखील सोडत नाही आहे. प्रत्येक बॅट्समन येतोय हेलिकॉप्टर यॉर्करच्या अगेन्स्ट खेचतोय आणि जी धावेंची तहान आहे या संघाची थांबत नाही आहे. नेक्स्ट स्लाइड तुम्ही पाहताय गावदेवी चषक उंबारली चषक आणि सापाडे आणि वडवली ब यांच्यामध्ये रंगेल बॅटल. कॅप्टन अधिक पाटील आणि दुसऱ्या बाजूला कमलेश पाटील ज्यानं नागझरीची स्पर्धा गाजवली प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तो खेळाडू राहिला.
लोवा फुलटॉस ऑन साईडला पाठवला, डीपमध्ये मिडविकेटला किरण पाटील या संघातील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 48 धावा. जिंकण्यासाठी करायच्या 7 चेंडू आणि 3 धावा. GTC ही स्पर्धा देखील कव्हर करते. ऑनलाईन जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सुस्वागतम. 7 बॉल 3 रन. फुल टॉस बॉल हवेमध्ये, फिल्डर येईल, डाऊन द बॉल कॉल केलाय की मी घेतोय आणि नंतर दोन्ही खेळाडू थांबले आणि ओव्हर झाली आहे कंप्लीट. रन्स मिळाले 2 आणि समीकरण उरलंय येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. तर एक महत्त्वाचा नियम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जे संघ उतरतील प्रत्येक टीमला ड्रेसिंग कंपल्सरी आहे. जर तुमच्या ड्रेसिंगमध्ये काही चेंजेस आढळले, 20 तारखेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे, त्यानंतर मात्र पेनल्टी सुरू होईल. म्हणजे अजूनही 3-4 दिवस आपल्याकडे आहेत. त्यामध्ये तुम्हाला ज्या तुमच्या ड्रेसिंग्स आहेत, आपल्या संघटनेचं जी नियमावली आहे, प्रत्येक संघाच्या ट्रॅक्स आणि टी शर्ट हे अगदी सारख्याच असायला हव्या. हार्ड लक निलेश म्हात्रे आणि अभिनंदन आपण करूया ठाण्याचा ढाण्या वाघ, प्रमोददा म्हात्रे आणि रिच 11 देसाई जे वाघेश्वर क्रिकेट संघाचं या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट अतिशय चांगली कामगिरी इथे गोलंदाजांनी देखील केली, फलंदाजांनी देखील अतिशय चांगलं क्रिकेट या मैदानावरती खेळलं आणि या सामन्याचा सामनावीर नक्कीच विकास, ज्यानं 3 षटकार मारले आणि त्याच्या बॅटमधनं टोटल रन्स आल्या 23 रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला आणि विकास पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सुखदेव काका म्हात्रे हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. तर यायचं आहे काका, आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल आणि त्याचबरोबरीनं प्राऊड ऑफ डोंबिवली क्रिकेट निलेश दादा म्हात्रे यांचा देखील सन्मान आम्ही करणार आहोत. तर यायचं निलू दादा, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होईल. NB&DB रिसॉर्टचे ओनर, कल्याण डोंबिवलीतील एक समाजसेवक, एक सामाजिक कार्य नक्कीच त्यांच्या माध्यमातून अफाट राहिलं. वडिलांचा जो वारसा आहे समाजसेवेचा तो जपत असणार हे नाव निलेशजी म्हात्रे साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. ॲज अ क्रिकेटर निरंजन सावंत सर, निलेश म्हात्रे सारखा कूल क्रिकेटर अजून आपण कधी पाहिला नाही आणि कदाचित त्याचा क्रिकेटर होणं देखील नाही. माजी सरपंच आदरणीय विठ्ठलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतोय. तर विठ्ठल दादाला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. टीम देसाई लक्ष असू द्या. नितीन दादा कुठेही तुम्हाला जायचं नाही आहे. विनिंग टीम सोबत खेळणार. सापाडे